शुभविवाह या मालिकेच्या 27 जानेवारीच्या भागामध्ये अखेर आता नगरसेविका बाईंची गाडी चाळीमध्ये येते। सगळेजण त्यांच्या स्वागताला तयार असतात। नगरसेविका बाई उतरतात, मग अक्का एक एक करत सगळ्यांची ओळख करून देतात। अक्का सांगतात, हिचं ना पार्लर आहे आमच्या एरियामध्ये आणि हे आकाश आणि भूमी हे आमच्या चाळीमध्ये नव्यानेच आलेले आहेत। म्हणजे आता ह्या दोघांनी आमच्या चाळीत नुकतीच एंट्री केली तरी आमच्या चाळीतले एक बनून राहिलेले आहेत असं म्हणत आकाश आणि भूमी यांची सुद्धा सेविकाबाईंना अक्का ओळख करून देतात। नगरसेविकाबाई म्हणतात, असंच पाहिजे, म्हणजे कुठेही गेले ना तरी 4 माणसं जोडून ठेवायलाच पाहिजेत। आता चला झेंडावंदन करूया का, मला पुढच्या मीटिंग पण लाईन अप आहेत असं म्हणत नगरसेविका बाई झेंडा वंदनासाठी वळतात। तेवढ्यात तिथे पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकू येतो। पोलिसांची चाळीमध्ये एंट्री झालेली असते। पोलिसांची एंट्री झाल्यावरती आकाश भूमी त्या दिशेने पाहतात। नगरसेविका बाईंना पोलीस म्हणतात, मॅडम तुम्ही इथे? यावरती त्या सांगतात, हो, म्हणजे चाळीमध्ये ध्वजवंदनाचा प्रोग्राम आहे ना, त्यासाठी मला इन्व्हाइट केलं होतं। तुम्ही इथे कसे काय? इन्स्पेक्टर म्हणतात, इथे आम्ही आकाश महाजन यांना भेटायला आलोय। नगरसेविका बाई म्हणतात, काय, आकाश महाजन यांना भेटायला? यावरती पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात, हो, आमचं त्याच्याकडे काम आहे। आकाश घाबरतो आणि सायकल राणी, मी खरंच काही नाही केलेलं आहे, का बरं पोलीस मला पकडायला आलेत असं म्हणत भूमीच्या मागे लपतो। भूमी सांगते, इन्स्पेक्टर साहेब काय झालंय, म्हणजे तुम्ही आकाशला का बरं पकडायला आलेले आहात? यावरती इन्स्पेक्टर म्हणतात, घाबरू नका, या इकडे, असे समोर या असं म्हणत आकाशचा हात धरून ते समोर घेतात। नगरसेविका बाई म्हणतात, काय झालंय? यावरती इन्स्पेक्टर म्हणतात, आम्हाला जे जमलं नाही ना ते ह्या पठ्ठ्याने करून दाखवले। म्हणजे इकडे दुष्यंत चांदवडकर हा एक ना कुख्यात आरोपी होता। रोहिणी मर्डर केसच्या मागे त्याचाच हात होता। वेश बदलून मुलींना फसवणं, जगाला ठगणं हा त्याचा हेतू असायचा। पण अशा कुख्यात आरोपीला आकाश महाजन यांनी पकडून दिले। म्हणून आमच्या साहेबांनी सांगितलं की आजच्यासारखा चांगला दिवस नाही आहे तर त्याचं कौतुक करायला पाहिजे असं म्हणत आता इकडे कौतुक करण्यासाठी आकाशला एक बुके दिला जातो आणि सगळे चाळकरी टाळ्या वाजवायला लागतात। छानपैकी आकाशचा कौतुक समारंभ होतो। आकाश खूप खुश होतो। आता इकडे बुके देऊन झाल्यावरती इन्स्पेक्टर म्हणतात, आम्हाला पुढे ड्युटी आहे, आम्ही निघतो, तुम्ही तुमचं ध्वजवंदन करा। मग इन्स्पेक्टर निघून गेल्यावरती इकडे आता आकाश म्हणतो, सायकल राणी तू खूप खुश आहेस ना? भूमी सांगते, आकाश मीच काय, अख्खी चाळ खुश आहे, बघ तरी सगळे तुझ्याकडे किती प्रेमाने पाहतायत। आकाश म्हणतो, मला सगळ्यांचं नाही, मला तुझं मत हवंय, तू खुश आहेस ना? भूमी म्हणते, हो आकाश, मी खूप खुश आहे। यावरती अक्का म्हणतात, चला चला ध्वजवंदन करूया। नगरसेविका बाई म्हणतात, नाही, आजचं ध्वजवंदन मी नाही करणार आहे, म्हणजे आजच्या ध्वजवंदनाचा मान हा आकाश महाजन यांनाच मिळायला पाहिजे। आज त्यांनी इतकी मोठी कामगिरी केली ना तर ध्वजवंदन त्यांनीच करावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। यावरती सगळे चाळकरी खूप खुश होतात। आकाश म्हणतो, पण मी नाही करणार एकटा ध्वजवंदन, माझ्यासोबत सायकल राणी पाहिजे। भूमी सांगते, आकाश काय वेड्यासारखं आहे हे, सगळेजण वाट पाहत आहेत, लवकरात लवकर ध्वजवंदन कर, असा हट्टीपणा करायचा नाही। यावरती आकाश म्हणतो, सायकल राणी हे बघ, मी तुझ्याशिवाय ध्वजवंदन करणार नाही। आणि तो चाळकऱ्यांकडे बघून म्हणतो, तुम्हाला सगळ्यांना मी आवडतो ना? चाळकरी म्हणतात, हो, तर आम्हाला सगळ्यांना तू आवडतोस। यावरती आकाश म्हणतो, मी जसा आहे, जो कोणी आहे ना आज, ते फक्त आणि फक्त सायकल राणीमुळे आहे, म्हणून सायकल राणी माझ्यासोबत मला नेहमी हवी आहे। मला ज्यापासून सायकल राणी भेटले ना तेव्हापासून, त्या वेळेपासून ती माझी काळजी घेते। त्यावेळेला जेव्हा मला पहिल्यांदा सायकल राणी भेटली ना तेव्हा मी उंच कळसावरती चढलो होतो। त्या कळसावरती चढलो असताना मला सायकल राणीने समजावलं आणि मला छानपैकी खाली घेऊन येऊन माझा जीव वाचवला। माझ्या प्रत्येक अडचणीमध्ये सायकल राणी ठामपणे माझ्या पाठीशी उभी राहिली। एकदा असाच मी घर सोडून निघालो होतो तेव्हा एका ट्रकने मला उडवता मला सायकल राणीने वाचवलं। माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझी सायकल राणी माझ्या समर्थपणे सोबत होती। प्रत्येक वेळेला तिने मला आत्मविश्वास दिला। जग माझ्यावरती हसायचं पण तिने सांगितलं, तू लक्ष देऊ नकोस। एकदा असंच पार्टीमध्ये मी जोकर बनून गेलो होतो तर सायकल राणीला ते आवडलं नाही। तिने 4 लोकांच्या मध्ये मला माझा मान सन्मान मिळवून दिला आणि सुटाबुटात मला आणलं होतं। सायकल राणी ही अशी आहे, माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये मला साथ देणारी, असं म्हणत आपल्या भूतकाळातल्या एक आठवणी आकाश सांगत असतो आणि तो सांगतो, आमच्या मेहंदीच्या प्रोग्रामला पण खूप मोठी गडबड झाली होती। ही गडबड ना एकदम विचित्र होती आणि माझी फजिती झाली होती। आकाशला तो किस्सा आठवतो
मेहंदीच्या प्रोग्रामला आकाशचा पायजमा सुटल्यावरती लोकांनी हसून हसून त्याला बेजार केलेलं असतं. हा मुलगा ज्याला पायजम्याची नाडी बांधता येत नाही, हा लग्न करणार असं म्हणत आकाशला सगळ्यांनी हिणवलं असताना भूमीने आता आपल्या साडीचा पदर हा आडोसा करून आकाशला तो पायजम्याला एक सेफ्टी पिन लावण्यासाठी राजाकाकांना सांगितलेलं सगळं आता आकाशला आठवतं. आता मात्र आकाश भावूक होऊन या सगळ्या आठवणी सगळ्यांच्या समोर सांगत असतो आणि सांगत असतो, मला आगीची खूप भीती वाटायची, तर सायकल राणीने माझी ही आगीची भीती घालवली आणि आमचं लग्न व्यवस्थितपणे पार पडलं. अशा ह्या सायकल राणीसोबत मला ध्वजवंदनाचा प्रोग्राम करायचा आहे, तर माझं काही चुकलं का? कारण मी आज जसा आहे जो आहे तो फक्त सायकल राणीमुळे, ती माझ्यासोबत असावी असं मला वाटतं. असं म्हणत आकाश आपल्या जुन्या आठवणी सांगत भूमीने आपल्याला किती मोटिवेट केलं हे सांगत असतो आणि तो सांगत असतो, सगळेजण मला वेडे वेडे म्हणायचे, पण सायकल राणीने सांगितलं की कुणाकडेही लक्ष देऊ नको, तू जसा आहेस जो आहेस तसा राहा, कुणीही तुला काहीही बोलू दे. असं म्हणत आकाशने घडलेल्या सगळ्या घटना सांगत सायकल राणी, तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे, माझ्यामध्ये गणिताचं इतकं टॅलेंट आहे हे सुद्धा तू मला पटवून दिलंस, गणित मला इतकं चांगलं येतं हे तू सांगितलंस, त्यामुळे तुझ्याशिवाय ध्वजवंदन मी करणार नाही. आजूबाजूच्या बायकांच्या डोळ्यात पाणी येतं. नगरसेविकाबाई म्हणतात, अजून एका बायकोला काय हवं असतं? नवऱ्याने तिला ॲप्रिशिएट करणं हेच महत्त्वाचं असतं. या भूमी मॅडम, तुम्ही दोघांनी मिळून ध्वजवंदन करा. असं म्हणत नगरसेविकाबाईंनी आकाश आणि भूमी या दोघांना ध्वजवंदनासाठी बोलवलेलं असतं. मग भूमी आपले डोळे पुसते आणि दोघंजण ध्वजवंदन करण्यासाठी पुढे येतात. सगळेजण आकाश भूमीचं कौतुक करत असतात. आकाशने आत्तापर्यंतची आपली सगळी जर्नी ही सगळ्यांच्या समोर मांडलेली असते. सायकल राणीने आपल्याला आत्तापर्यंत कसं मोटिवेट केलं हे सगळं सांगत शेवटी आकाश म्हणतो, म्हणजे मी लग्नाच्या आधी बॅड बॉय होतो, लग्नाच्या आधी माझ्यामध्ये खूप वाईट गुण होते, पण लग्न झाल्यावरती सायकल राणीने मला सुधरवलं आणि मला गुड बॉय केलं. तर अशा ह्या सायकल राणीच्या सोबत जर मला ध्वजवंदन करायला आवडेल तर मी का नको करू? नगरसेविकाबाई म्हणतात, हो, तुम्ही दोघांनी मिळूनच आता ध्वजवंदन करायचं आहे. असं म्हणत भूमी आणि आकाशला त्या ध्वजवंदन करण्यासाठी आता मात्र तिकडे बोलवतात. आकाश मोठ्या दिमाखामध्ये भूमीचा हात पकडतो आणि ध्वजवंदन करण्यासाठी येतो. आकाशला खूप मोठा मान मिळालेला असतो आणि त्याने आपला मान भूमीसोबत शेअर केलेला असतो. पोलीस इन्स्पेक्टरने कौतुक केल्यामुळे सगळे चाळकरी आकाशचं कर्तृत्व समजतात आणि दुष्यंतला पकडल्यामुळे आकाशला हा मान मिळालेला असतो. मग दोघंजण छानपैकी ध्वजवंदन करतात आणि आता दोघंजण झेंड्याकडे पाहतात. सगळेच जण झेंड्याला सलाम करतात आणि ध्वजवंदनाचा कार्यक्रम थाटामाटामध्ये अखेर पार पडतो. सॅल्यूट केला जातो. अक्कांना भूमी आणि आकाश दोघांचंही कौतुक वाटतं. थोड्याच दिवसासाठी चाळीमध्ये आलेले आकाश आणि भूमी या चाळीची जान बनून गेलेले असतात, कारण सगळेजण आकाशवरती खूप प्रेम करत असतात. आकाशचा चांगुलपणा, निरागसपणा याचं सगळ्यांना कौतुक असतं. छानपैकी सोहळा झाल्यावरती आता इकडे आकाश काही कामानिमित्त बाहेर असतो. भूमी मग घरी येते. घरी आल्यावरती भूमी विचार करते, काय झालं असेल? आकाश इतका वेळ बाहेर माझ्यासोबत होता, आत्ता आकाश कुठे गेला असेल असा विचार करत भूमी आता डिस्टर्ब असते. आकाश काही कामानिमित्त बाहेर गेलेला असतो आणि भूमीला आठवतं, आकाशने ध्वजवंदनाच्या प्रोग्राममध्ये सांगितलेलं की अशा ह्या सायकल राणीसोबत मला नेहमी राहायचं आहे. आता हे वाक्य भूमीच्या आठवणीत येत असतं. ती आठवत असते काय काय घडलं ते. आकाशचं हे वाक्य तिच्या डोक्यात सारखं घुमत असतं की मला माझ्या सायकल राणीच्या सोबत राहायचं आहे, शेवटपर्यंत मी सायकल राणीशिवाय जगू शकत नाही. पण नियती काहीतरी वेगळा खेळ खेळणार असते. आकाश आणि भूमी आता यांचं कौतुक सोहळा पार पडल्यावरती भूमी एकटी घरी येते आणि त्याच वेळेला दार वाजतं. दार वाजल्यावरती भूमी विचार करते की बहुतेक हा आकाश आला असेल, आकाशला मला भेटायचंच आहे आणि ती दार उघडते. पण दारामध्ये आकाश नसून दत्त म्हणून आता इकडे अभिजित आणि आता इकडे रागिणी उभी असते. दोघांना पाहून भूमी दचकते. त्यावेळेला आकाश घरात नसणं, एकटी भूमी घरात असणं हा काहीतरी नियतीचा संकेत असतो. आणि त्याच वेळेला अभिजित आणि रागिणी भूमीकडे पाहतात. त्यावेळेला रागिणी म्हणते, काय गं, सासूचं स्वागत असं करतात का? इतक्या दिवसानंतर तुला सासू भेटली तर सासूचं असं स्वागत करणार आहेस का तू? तिला आत नाही का घेणार? मग मात्र भूमी दोघांनाही बाहेर ढकलून दार लावण्याचा प्रयत्न करते. पण अभिजित भूमीला जोर देत आता दार ढकलतो आणि आता आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतो. भूमी दार लावण्याचा प्रयत्न करते. अभिजित आणि रागिणी आता आतमध्ये येतात. अभिजित आणि रागिणीचा भूमीला मारण्याचा डाव असतो. पण त्याच वेळेला आकाश तिकडे नसतो आणि
खूप मोठी गडबड झालेली असते। या सगळ्यामधून भूमी आता या दोन दुष्ट राक्षसांपासून कशी वाचणार? आकाश तिकडे येणार का, की चाळकर येणार, अक्का येणार? आणि मालिका एका नवीन वळणावरती ट्विस्ट होताना आपल्याला दिसत आहे। या घटनेनंतर आकाश भूमी वेगळे होणार का, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे।